अयोध्यामध्ये श्री रामलल्ला प्राणप्रतिष्ठा महोत्सव आणि मंदिराचे 22 जानेवारीला लोकार्पण होत आहे। 22 ते 30 देशभरामध्ये महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत आहे। याचाच विचार करून मिरज मतदारसंघातील राम भक्तांसाठी पालकमंत्री सुरेश खाडे यांनी मिरजेतच श्री रामलल्लाचे दर्शन व्हावे म्हणून अयोध्येतील हुबेहूब श्री राम मंदिराची प्रतिकृती केली आहे। पालकमंत्री डॉक्टर सुरेश खाडे यांनी तमाम मिरजकरांसाठी अयोध्येतील श्री राम दर्शनासाठी श्री राम मंदिराची प्रतिकृती उभारण्याची संकल्पना मांडली। युवा नेते सुशांत खाडे यांनी आपल्या सवंगड्यांच्या साथीने भव्य मंदिराची उभारणी केली। कोल्हापूरचे ज्येष्ठ कला दिग्दर्शक बाळासाहेब कांबळे यांच्या कुशल नेतृत्वात 150च्या वर कुशल कारागीर अहोरात्र कार्यरत होते। सगळ्यांनाच अयोध्येला जाता येत नाही, पण त्याच पद्धतीनं अयोध्येची राम मंदिराची आहे तशी प्रतिकृती इथं बनवावी आणि राम मंदिराचे भगवंताची स्थापना करून त्यांच्या पूजेसाठी लोकांना इथं आपल्याला बोलवावं आणि त्यांची इच्छा इथं पूर्ण करावी या दृष्टिकोनातून आज जे माझ्या पाठीत जे राम मंदिर आम्ही उभा करतो ते राम मंदिर आपल्याला दिसून येत आहे। त्याचबरोबर 22 तारखेपासून ते 30 तारखेपर्यंत आम्ही विविध कार्यक्रम ठेवलेले आहेत। त्यामध्ये सांस्कृतिक कार्यक्रम असतील, गीत रामायणचे कार्यक्रम असतील आणि शेवटचा 30 तारखेचा आम्ही सांगता कार्यक्रम आमचे परमपूज्य जे हे आपले अभ्यंकर विद्यावती अभ्यंकर त्यांच्याकडून आम्ही ते सांगता कार्यक्रम करतो आणि निश्चितच हे 8-10 दिवसाचा कार्यक्रम आम्ही तर सगळ्या जिल्ह्याला सगळ्या महाराष्ट्राला रामदर्शनाचा कार्यक्रम परमेश्वर रामदर्शनाचा कार्यक्रम येतो करतो। काम चालू आहे, उद्या काम संपेल। उद्या संपल्यानंतर उद्या संध्याकाळी राम लक्ष्मण आणि माता सीता हनुमंत यांच्या सगळ्या मूर्त्या येतील। मूर्त्यांचे एक आम्ही रॅली मोठी करतो, प्रदर्शन करतो। संध्याकाळी मूर्त्यांची 22 तारखेला सकाळी भगवंताची प्रतिष्ठान होईल, पूजापाठ होईल, सगळे होईल, आरती होईल, सगळं होईल। प्रत्येक दिवशी 200 होम होतील आणि होमचाही सगळ्यांना आम्ही संधी देतो की त्यामध्ये डॉक्टर असतील, वकील असतील, शेतकरी असतील, कार्यकर्ते असतील, कारसेवक असतील, ह्या सगळ्यांना आम्ही प्रत्येक दिवशी असं करून 8 दिवसाचा कार्यक्रम आम्ही आयोजित केला आहे। सकाळी 40 लोक आरतीला असतील आणि संध्याकाळी 40 लोक आरतीला असतील असाही त्यांना लाभ त्यांचा आम्ही प्लॅन केलेला आहे। तर त्या दृष्टिकोनातून माझी सर्व जिल्ह्यातल्या सगळ्या माझ्या माता बहिणी असतील, बंधू असतील, बाकी सगळ्यांना वडीलधाऱ्या माणसांना, सगळ्या लहान मित्रमंडळींना सगळ्यांना माझी विनंती आहे की आपण नाही जाऊ शकलो अयोध्येला, पण अयोध्या आम्ही उभी केलेली आहे, त्याचं आपण रामलल्लांचं दर्शन आपण घ्यायला यावं एवढी माझी विनंती आहे। निश्चितच त्यामध्ये मकरंद भाऊ ह्या योजनेचे प्रमुख आहेत, काम बघतात, सगळं नियोजन करतात सगळं। त्यामध्ये सुरेश ओके असतील, बाकी सगळे असतील, बाळासाहेब असतील, आमचे चिरंजीव सुशांत असेल, आमचे सागर वडगावे आहे जिथं काम बघतात सगळं, काम ते बघतात सगळं। अशा वेगवेगळ्या टीम आमच्याकडे त्यांना हेडचं प्रमुख केलेलं आहे, त्या प्रमुखाच्या माध्यमातून ही कामं संपन्न होत आहेत। त्या दृष्टिकोनातून निश्चितच हा कार्यक्रम चांगला व्हावा, सुंदर व्हावा, देखणा व्हावा, सगळ्यांनी आनंद घ्यावा ह्या दृष्टिकोनातून आमचा एक प्रयत्न चाललेला आहे आणि तो आनंद सगळ्यांनी घ्यावा एवढी माझी अजूनही विनंती आहे। 21 तारखेस भव्य शोभायात्रेने श्री प्रभू रामलल्लाच्या या मंदिरात पदस्पर्श होईल। 22 तारखेस विधिवत प्राण प्रतिष्ठापना होणार व सर्व श्रीराम भक्तांना साक्षात अयोध्या दर्शनाची अनुभूती मिळणार तर आहेच। त्याचबरोबर 22 तारखेपासून 2 फेब्रुवारीपर्यंत समाजाच्या प्रत्येक घटकांना श्री प्रभू रामलल्लाची सेवा करण्याची अनुभूती मिळणार आहे। मिरज क्रीडा संकुलाच्या मैदानावरती हे मंदिर तयार झाले। 8 दिवस चालणाऱ्या महोत्सवामुळे श्रीराम भक्तांत मोठा उत्साह आहे। होम हवन कार्यक्रमात सर्व घटकांचा विचार करून डॉक्टर्स, पत्रकार, पोलीस, राजकीय मंडळी, भाजपचे बूथ वॉरियर्स, बूथ प्रमुख, केंद्र प्रमुख, नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, सरपंच, उपसरपंच या सर्वांना एक दिवस व होम हवनसाठी आमंत्रित केले। 8 दिवसात गीत रामायण, शालेय नृत्य स्पर्धा, सामूहिक नृत्य स्पर्धा, गायिका बेला शेंडे यांचे गीत गायन, अवधूत गांधी यांचे भारूड पोवाडा, विद्या वाचस्पती शंकर अभ्यंकर यांचे प्रवचन असे भरगच्च कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले। तरी याचा सर्व रामभक्तांनी लाभ घ्यावा असे सुरेश खाडे यांच्याकडून सांगण्यात आले। सुनील पाटील, 7 स्टार न्यूज, मिरज।